नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अत्यंत फॅब्युलस, खूपच महत्वाचे गेस्ट तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. डॉक्टर साहेब, डॉक्टर शेखर मांडे सर आहेत माझ्यासोबत नवी दिल्लीमधून. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. धन्यवाद. थँक्यू. सो डॉक्टर मांडेंना आपण अनेक वेळेला विविध टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती पाहिलं असेल. डॉक्टरांचा परिचय मी करून देतो, त्याची खरी गरज नाहीये. डॉक्टर मांडे हे सध्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, ज्याला आपण CSIR असं म्हणतो, त्याचे ते महासंचालक आहेत. आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, त्याचे ते भारत सरकारचे सचिव आहेत. याआधी ते NCCS पुणे इथे ते डायरेक्टर होते. आणि सरांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे दिसतं ते म्हणजे आता कोविडच्या नंतर देशभरातल्या जेवढ्या म्हणून लॅब होत्या, त्या लॅबचं नियंत्रण करणं, ज्या आवश्यक त्या गोष्टी आहेत त्या लॅबपर्यंत पोहोचवणं, देशाचं एकूण धोरण ठरवणं, अशा अर्थाने त्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे कोविड मॅनेजमेंटमध्ये. सो असे एक फॅब्युलस गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत. तेव्हा की जेव्हा आपण 2020 चे असं वर्ष की जे आधुनिक इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांना आवडेल की हे वर्ष आपण विसरून जायला हवं. खरं म्हणजे हे दशक तसं अनेक घडामोडींनी भरलेलं दशक होतं. ह्या दशकामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होतील असं आपल्याला वाटत होतं. पर्यावरणाच्या दृष्टीने काही गोष्टी घडतील असं वाटत होतं. न्यूक्लिअर पॉवरच्या दृष्टीने काही गोष्टी घडतील असं वाटत होतं. परंतु हे दशक सरत असताना 2020ने या संपूर्ण दशकावरती आपली छाप सोडली. सो विविध मुद्द्यांना घेऊन मी डॉक्टर मांडे यांच्याकडे गेलेलो आहे. 2020 संपत असताना अत्यंत महत्वाची अशी ही मुलाखत 2021चं काय रूप असेल कोविडच्या अनुषंगाने. आणि सरांचा एक महत्वाचा पेपर जो जानेवारीमध्ये पब्लिश होणार आहे करंट जर्नल सायन्समध्ये, त्या पेपरवरती पण आपण फोकस करणार आहोत. सर, सर्वात महत्वाचा माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की मार्चमध्ये कोविड आपल्याकडे आला आणि आता आपण डिसेंबरमध्ये आहोत. सो या महिन्यामध्ये तुम्हाला समजलेला कोविड काय आहे की जो देशवासियांनी आणि खास करून मराठी भाषकांनी नीट समजून घ्यायला हवा? कसं आहे की कोविड एका विषाणूमुळे होतो, व्हायरस आहे, त्याला आपण SARS-CoV-2 म्हणतो, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोरोना व्हायरस 2. आणि याला कोरोना व्हायरस त्याच्याकरता आपण म्हणतो की तो मुकटासारखा असतो आणि त्याच्यावरून असे काटे बाहेर आले असतात. ते काट्यांमध्ये मुख्य प्रोटीन असतं, त्याला आपण स्पाइक प्रोटीन म्हणतो. ते स्पाइक प्रोटीन आपल्या पेशींवर जे ACE2 रिसेप्टर त्याला बाइंड करतं आणि त्याच्यामुळे मग व्हायरस आपल्या पेशींमध्ये शिरतो. आणि व्हायरस जशी आपल्या पेशींमध्ये शिरते, आपल्या पेशींमध्ये आल्यानंतर लाखो करोडोमध्ये ते आपली स्वतःची कॉपी बनवते आणि त्याच्यामुळे माणसाच्या शरीरावर मग ताण येतो आणि मग आपल्याला ताप येतो वगैरे वगैरे वगैरे, मग पुढच्या सगळ्या गोष्टी होतात. पण जवळजवळ 7-8 दिवसानंतर असं होतं की आपल्या शरीराची प्रतिरोधकता शक्ती जी असते ती इतकी चांगली असते की ते व्हायरसवर मात करू लागते. पण होतं काय की प्रतिरोधकता जर अति झाली की जर आपण इम्युन रिस्पॉन्स, आपण त्याला हायपर म्हणतो इंग्लिशमध्ये, अति इम्युन रिस्पॉन्स झाला आणि मग त्याच्यामुळे मग लोकांना आपल्या फुफ्फुसांमध्ये वगैरे मग हवा जागा कमी व्हायला लागते आणि मग श्वासोश्वासाचा त्रास सुरू होतो, ज्याला आपण न्यूमोनिया लाईक सिम्पटम्स म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा मग मृत्यू होतो. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 1 ते 2% लोकांचा, पण जगभर बऱ्याच लोकांचा असं आढळून आलं की मृत्यू होतो तो हायपर इम्युन रिएक्शनमुळे होतो. एवढं आपल्याला आतापर्यंत समजलेलं आहे. करेक्ट. म्युटेशन बद्दल पण बऱ्याच गोष्टीची चर्चा जगभरामध्ये सध्या सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? असं आहे की व्हायरसमध्ये म्युटेशन होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुसऱ्याच व्हायरसमध्ये, सगळ्याच जीवांमध्ये, माणसामध्ये पण म्युटेशन्स कंटिन्युअसली होत असतात. एका पेशीचे जेव्हा 2 पेशी होतात त्याच्यामध्ये म्युटेशन होण्याचा चांगला चान्स असतो. तसंच एका व्हायरसच्या लाख कॉपी आपल्या पेशींमध्ये जेव्हा होतात एका व्हायरसच्या, त्याच्यामध्ये पण म्युटेशन होण्याची शक्यता असते. आणि ते म्युटेशन्स झाल्यानंतर त्यातले म्युटेशन्स जे असे असतात की जे आपण त्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट जे म्हणतो, की जे वाचू शकतात चांगले, ते पुढे सरकतात. तर कोरोना व्हायरसमध्ये काय झालंय की मार्चमध्ये वगैरे आपल्या समोर जी व्हायरस आली होती ती एका प्रकारची होती, पण मे मध्यापर्यंत आपल्या समोर एक D614G नावाचा म्युटंट आला, की व्हायरसमध्ये एक म्युटेशन झालं होतं आणि मग जगभर तो मग D614G जगभर पसरला. पण सप्टेंबर पासून असं आढळून आलंय की ब्रिटनमध्ये एक म्युटंट आहे ज्याच्यामध्ये 17 वेगवेगळे प्रकार बदलले आहेत व्हायरसमध्ये
आणि तो ब्रिटनमध्ये खूप तातडीने इकडे तिकडे पसरतोय. आणि तो म्युटंट सध्या आपल्याला बऱ्याच लोकांना भीती वाटते की तो भारतात पण आल्याची शक्यता आहे. पण जगभर तो पसरण्याची पण शक्यता आहे सध्या. सर, जगभरामध्ये कोरोनामध्ये किती म्युटेशन्स झालेली आहेत आणि त्यातली भारतामध्ये किती आढळून आलेली आहेत? बरेचसे म्युटेशन झालेत. असं नाही की म्हणजे की एक दोनच झाले, तसे कमीत कमी 20-25 वेगवेगळ्या प्रकारचे म्युटंट्स आहेत. भारतात पण वेगवेगळे म्युटंट आढळून येतात आजच्या दिवशी पण, की दिल्लीमध्ये काही प्रचलित आहेत, केरळमध्ये काही वेगळे प्रचलित आहेत, बंगालमध्ये काही वेगळे प्रचलित आहेत. नंबर्स मध्ये सांगता येईल सर आपल्याला? अबाउट 20-25 वेगवेगळे म्युटंट्स आहेत सध्या भारतामध्ये. राईट, राईट. पण ज्या म्युटेशन बद्दल खूप चर्चा आता सुरू आहे, युकेच्या म्युटेशन बद्दल, त्याची खरंच आपण इतकी काळजी करावी का? कारण ज्या पद्धतीच्या कॉशनरी नोट्स सुरुवातीपासून येत होत्या, खास करून दिवाळीच्या आधी पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार टेलिव्हिजन स्क्रीनवरती येऊन कॉशनरी नोट देत होते, जी आजही आपल्याला पाळायला हवी. परंतु आपण असं बघितलं की दिवाळीमध्ये जे होईल अशी आपल्याला भीती होती, ज्या सेकंड वेव्ह बद्दल आपण बोलत होतो, तसं झालं नाही. अपवाद दिल्ली आणि काही प्रमाणामध्ये केरळ सारख्या राज्याचा. पण इथे असं का नाही झालं? आणि त्या म्युटेशन बद्दल जी चर्चा होते, ती भय ह्या पातळीवरती किती आहे आणि कॉशनरी नोटवरती किती बघायला पाहिजे? असं आहे की कॉशन जे ते अजिबात विसरू नये आपण. व्हायरस अजूनही आपल्यापेक्षा दूर गेलेली नाहीये आणि त्याच्यामुळे शक्यतोवर काय अगदी निश्चित रूपाने मास्क घालावा, लोकांपेक्षा डिस्टन्स ठेवावं, हात धुवत राहावे, शक्यतोवर उघड्या जागेत लोकांना भेटावं, बंद जागेत भेटू नये, गर्दी करू नये. या सगळ्या गोष्टींचं नियमित रूपाने पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. नवीन म्युटंटला जो आता आपण इंग्लंडमधून आलेला म्हणतोय, त्याची लोकांना भीती याच्याकरता वाटते की इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञांनी असं दाखवलंय की हा नवीन म्युटंट जास्ती लोकांमध्ये पसरू शकतो. म्हणजे आपण आधी जी व्हायरस होती, जी एक व्यक्तीचं आपण म्हटलं की एक व्यक्ती 10 ते 12 लोकांमध्ये ती व्हायरस देऊ शकतो. हा नवीन म्युटंट जो आहे त्याची ट्रान्समिसिबिलिटी जास्तीत जास्त आहे याची. आर फॅक्टर. हा, आर फॅक्टर जो आपण म्हणतो तो जवळजवळ 4.5% जो जास्ती आहे आणि त्याच्यामुळे 10-12च्या ऐवजी तो 17-18 लोकांना ती व्हायरस देऊ शकतो. त्याच्यामुळे याची ट्रान्समिसिबिलिटी जी आहे ती थोडी जास्ती आहे आणि त्याच्यामुळे लोकांना भीती वाटते. पण भीती वाटण्याची आवश्यकता नाही, कारण एवढी घातक नाहीये. म्हणजे की अजूनही आपल्यासमोर काही पुरावा आला नाहीये की हा नवीन म्युटंट जास्ती घातक आहे का नाही. पसरतो अवश्य, पण घातक आहे का अजून आपल्याला कळलेलं नाहीये. त्यामुळे घाबरू नये. पण नियमित रूपाने मी आता ज्या गोष्टी म्हटल्या, मास्क घालणे वगैरे, त्या नियमित रूपाने पाळावे. सर, मार्च पासून आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स वापरून जगभरामध्ये काही प्रिडिक्शन केले जातात. आणि आता काही तज्ञांचं असं मत आहे की ज्याला करशब्द एक्सपर्ट म्हणता येईल आपल्याला. म्हणजे ज्या पद्धतीनं एक्सपर्ट्स बोलतायत तसं सुदैवाने झालेलं नाहीये. काही देशांचा आपण अपवाद त्याच्यातनं करूया. सो बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचे प्रिडिक्शन करणं, कारण आता युके मध्ये ज्या पद्धतीचं म्युटेशन आलेलं आहे ते पण एक मॉड्यूल आहे. 70% त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. सो भीती या पातळीवरती पुन्हा पुन्हा लोकांना अशा पद्धतीनं भीती निर्माण करणं हे योग्य आहे का? कारण शेअर मार्केट पण कोलॅप्स होतं आणि मग अर्थव्यवस्थेवरती पण त्याचा परिणाम होतो. आजही बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठल्याही क्षणाला आपल्याकडे लॉकडाऊन येऊ शकतं. नाही, तर भीती अजिबात पसरवू नये, दहशत अजिबात पसरवू नये, पण सावधान राहावं. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करता येतात. दहशत न पसरवता आपण कसं सावधान राहू शकतो, या दोन्ही एकत्र करणं शक्य आहे. की जसं आपण घराच्या बाहेर पडताना मास्क नियमित रूपाने जावं. आज 31 जानेवारी आहे. 31 जानेवारीला लोकांमध्ये टेंडन्सी असते की सगळ्यांनी एकत्र येऊन पार्टी करावी. आजच्या दिवशी पार्टी नाही केली तर चालेल. मला वाटतं की लोकांनी एकत्र नाही आला आज एक दिवस, पुढच्या वर्षी 31 डिसेंबर परत येणार आहे. पुढच्या वर्षी पार्टी करूया. व्हायरसला जाऊ तर द्या आपल्यापेक्षा दूर. आपण दसरा दिवाळीच्या वेळेस म्हटलं होतं की उगाच लोकांनी एकत्र येऊन खूप गर्दी करणं एका ठिकाणी वगैरे करू नये, कारण त्याच्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता वाढते. आणि ह्या गोष्टींवर आपण स्वतःवर जर नियंत्रण ठेवू शकलो तर मला वाटतं की आपण निश्चित रूपाने येत्या काही महिन्यांमध्ये व्हायरसवर आपण मात करू शकतो. सर, करशब्द एक्सपर्ट बद्दल काय बोलाल? कारण बऱ्याच पद्धतीची मॉडेलिंग केली गेली, समोर मांडली गेली आणि त्याच्यावरती चर्चा होत राहिली. तर असं की मॉडेलिंग जे आहे ते आपण बरेच लोक करतात आणि इनफॅक्ट आपण पाहिलं असेल की काही काही देशांमध्ये मॉडेलिंग इतकं खराब झालं आणि त्या देशांमध्ये त्याचा परिणाम अत्यंत वाईट झाला. तसं स्वीडनमध्ये की त्या लोकांनी म्हटलं की आपण लॉकडाऊन करणारच नाही, लोकांना जसं तसं राहू द्या नॉर्मल प्रमाणे. अँड रिझल्ट सगळ्या जगाच्या समोर आहेत की स्वीडननी काय केलं. खूप मोठी चूक केली त्या लोकांनी. इंग्लंडमध्ये पण कित्येक दिवस त्या लोकांनी रेस्टॉरंट आणि बार बंद नव्हते केले. आणि सुरुवातीला होतोय. आणि रेस्टॉरंट आणि बार मध्ये काय होतं की जागा अशी
कोंदल्यासारखी होती, की कॉम्पॅक्ट. खूप सारे लोक छोट्या जागेत येतात आणि त्याला आपण म्हणू शकतो की इंग्लिशमध्ये आपण त्याला रेसिपी फॉर डिझास्टर म्हणतो. तसंच आहे की म्हणजे की आपण नक्की डिझास्टर जे आपलं कसं होऊ शकतं तेच आपण तिथे केलं. भारतामध्ये सुयोगाने काय झालं की भारत सरकार पहिलेपासून खूप सतर्क होती, पहिल्या दिवसापासून, आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एवढं पसरलं नाही. आणि भारतामध्ये इनफॅक्ट आपले पंतप्रधानच नाही तर सगळ्या देशांचे, सगळ्या प्रदेशांचे मुख्यमंत्री वगैरे सगळ्या लोकांनी जाऊन खूप चांगलं कॅम्पेनिंग केलंय आणि लोकांमध्ये अवेअरनेस खूप वाढवले. आणि हे अवेअरनेस लोकांमध्ये कायम ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे भारतामध्ये परिणाम जो आपण आज पाहतो तर इतर देशांच्या मानाने सगळे आघाडीचे देश आहेत जसं अमेरिका, ब्रिटन, स्वीडन यापेक्षा आपला प्रतिसाद जो आहे तो खूप चांगला राहिलेला आहे इतर देशांच्या मानाने. काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी फारच बेसिक प्रश्न एवढ्या मोठ्या एक्सपर्टला विचारतो, पण तरीही मला असं वाटतं की मी बेसिक प्रश्न विचारायला हवेत. सर, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा कोविड जो आहे तो एअरसोल आहे, हवेतनं पसरतो. त्यानंतर ही पण थेअरी मांडली गेली की तो पृष्ठभागावरती अमुक अमुक किती काळ राहतो. हळूहळू नंतर असं लक्षात आलं की ह्या 2-3 ज्या थेअरीज आहेत त्या तशा ज्या पद्धतीनं मांडल्या गेल्या होत्या ते तसं नाहीये. सो मी जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारला तो पुन्हा एकदा रिपीट विचारतो की ह्या पॅरामीटर्स वरती तुम्हाला जो कोविड लक्षात आलाय तो काय आहे? तो खरंच हवेतनं पसरतो? सुपर स्प्रेडर सारखी कॉन्सेप्ट पुन्हा एकदा मांडली गेलेली आहे, ते तसं आहे का? आणि तो पृष्ठभागावरती किती वेळ राहतो तर खरंच भारतीय, पुन्हा तो तापमानासारखा पण विषय आहे की सब कॉन्टिनेंटमध्ये तो खरंच तितका आहे का जो जो लोकांना फार थ्रेटनिंग ठरेल? हा हवेतनं निश्चित रूपाने पसरतो, पण हवेतून एवढ्या फार दूर जात नाही. कारण असं आहे की आपण जेव्हा बोलतो ना तर आपल्या तोंडातनं कायम एरोसॉल्स बाहेर पडत असतात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण जेव्हा शिंकतो तेव्हा त्याच्याप्रती 10% जास्ती एरोसॉल आपल्या तोंडातून बाहेर पडतात. जेव्हा लोक गातात मोठ्या मोठ्याने तेव्हा पण 10% जास्ती एरोसॉल बाहेर पडतात. पण हे जे एरोसॉल जे इतके छोटे छोटे असतात ते थोडा वेळ हवेत तरंगतात आणि नंतर मग खालती बसतात. त्याचं साईज किती त्याच्यावर डिपेंड करतो. जेवढा मोठा एरोसॉल तेवढा तो जास्ती लवकर खालती बसतो, जेवढा छोटा आहे तो जास्ती हवेत तरंगतो. पण किती लांबपर्यंत पसरू शकतात? आमच्या प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग झाले आहेत त्याच्यामुळे दाखवण्यात आले की जास्तीत जास्त ते 5 ते 6 फूट दूरपर्यंत पसरू शकतात. म्हणजे आपल्या दोघांमधलं डिस्टन्स 5 ते 6 फुटापेक्षा जास्ती असेल आहे आणि मला जर कोविड झाला असेल तर माझे पसरलेले एरोसॉल तुमच्यापर्यंत पोहोचणं थोडं त्याची शक्यता कमी होते, तुम्ही जर माझ्यापेक्षा 6 फूटपेक्षा जर दूर असाल तर. आणि त्यामुळे एरोसॉल तर नक्कीच आहेत, एरोसॉलमुळे पसरतात, एरोसॉल हवेमध्ये राहतात पण. आणि बंद जर जागा असेल तर एरोसॉल थोडे हवेमध्ये जास्त वेळ तरंगतात. जर आपण खुल्या जागेमध्ये गेलो जिथे आकाशाखाली हवा जिथे भरपूर आहे तिथे तिथे एरोसॉल जास्ती वेळ एका ठिकाणी तरंगत राहणं कमी होतं आणि मग ते लवकरात लवकर खाली जमिनीवर बसतात. ते मग पृष्ठांवर पण बसतात, वेगवेगळ्या सर्फेसवर बसतात, पण तिथे फार व्हायरस जास्ती वेळ टिकू शकत नाही. म्हणजे की जास्तीत जास्त काही ठिकाणी काही तास और काही काही ठिकाणी जास्तीत जास्त एखाद तास, एखाद दिवस वगैरे असं ती तिथे राहते. त्यामुळे आपण त्याला साफ करत राहिलो साबुनी किंवा अल्कोहोलनी किंवा अशा कोणत्या प्रकारांनी तर त्यामुळे ते चांगलं राहतं. आणि आपले हात जर चुकून लागले असतील अशा ठिकाणी जिथे व्हायरस बसलेली आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो की जाऊन आपण हात साबुनी नियमित रूपाने आपण दिवसभर हात धुवत राहावे. आणि हात जर आपल्या इकडे तिकडे दिवसभर कुठे लागले असतील तर आपण अवॉइड करावं की आपण ते नाकात, तोंडात वगैरे असे हात टाकू नये जोपर्यंत आपण ते साबुनी धुतले नाहीये. ऍज लॉंग एज आपण ही गोष्ट जर पाळली तर मग व्हायरस पसरण्याची शक्यता तेवढी कमी होते. तुमचा रिसर्च पेपर मधला जो महत्वाचा पार्ट आहे मी त्याच्याकडे नंतर येईन, पण सब कॉन्टिनेंट मधल्या तापमानाबद्दल तुम्हाला काही सांगायचंय? कारण त्याची सुरुवातीपासून चर्चा होत राहिली. तापमानाचा आतापर्यंत एवढा फरक होतो असं वाटलेलं नाहीये की व्हायरसच्या सर्व्हायव्हलवर, म्हणजे हवेमध्ये. पण नॅचरल आहे की जर ड्राय तापमान असेल तर एरोसॉल जास्तीत जास्त छोटे होऊन मग ताबडतोब मग व्हायरस फ्री होऊन बसते, म्हणजे मग व्हायरस मग त्याच्यामुळे टिकू शकत नाही. तर त्यामुळे ड्राय जागी पसरणं थोडं कमी होतं. ह्युमिड जर असेल तर एरोसॉल मग थोडे अजून तरंग होऊ शकतात हवेमध्ये, तेवढं नक्की माहिती आपल्याला. सर, एक पत्रकार म्हणून काय होतं जिथे थंडी असते, कॅरी ऑन सर. थंडी जिथे असते तिथे लोकांची टेंडन्सी असते की आपण बंद खोल्यामध्ये जाऊन राहू. 4-5 लोक एका बंद खोलीमध्ये येतात आणि त्याच्यामुळे मग संभावना वाढते थंडीमध्ये. पण त्याचा थंडीशी आणि गरमीशी असा डायरेक्ट असा संबंध नाहीये सध्या. दोन गोष्टीबद्दल आपण बोलतो सर, एक सुपर स्प्रेडर व्यक्ती म्हणून आणि सुपर स्प्रेडर इव्हेंट म्हणून. पण मरकज सारखी एक गोष्ट सोडली की जी प्रूव्हन होती, कारण त्यात नंबर ऑफ केसेस दिसल्या,
पण मधल्या काळामध्ये दिवाळीमध्ये आम्हीच खूप ठिकाणी कव्हर करून दाखवलं की सोलापूरमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये प्रचंड क्राऊड आलेला होता. मग तसं का नाही झालं की त्या ठिकाणी जो नंबर ऑफ केसेस वाढायला पाहिजे होत्या, पुन्हा दिल्ली हा अपवाद आहे, तसं नाही झालं बाकीच्या ठिकाणी. असं आहे की मी म्हटलं की आपण जर खुल्या जागी असू तर संभावना निश्चित रूपाने कमी असते. राईट. क्राउडिंग करू नये, पण संभावना कमी असते. बंद ठिकाणी संभावना खूप जास्ती असते. एक माणूस जर एका खोलीत बंद आहे, जर त्या आपल्या 20 बाय 20च्या खोलीमध्ये, आणि त्या व्यक्तीबरोबर जर अजून 10-12 व्यक्ती आहेत तिथे, तर त्या 10-12 व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचणार. कारण ते बंद ठिकाणी एरोसॉल्स हवेमध्ये असतात, खुल्या जागी कमी असतात. मी सरांना ज्या कारणासाठी आजच्या इंटरव्ह्यूला इन्व्हाइट केलं आणि त्यांनी उपस्थित राहायला मान्यता दर्शवली, तो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. माझ्या दृष्टीनं अभ्यासाचा पण आहे आणि तुम्हा प्रेक्षकांच्या दृष्टीने फार इंटरेस्टिंग आहे. सर आणि त्यांचे दोन सहकारी, त्यात एक राजीव करंदीकर सर पण आहेत, जे चेन्नईच्या मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे सहयोगी आहेत. सो त्यांनी 106 देशांचा 25 ते 30 पॅरामीटर्स वरती अभ्यास केलाय. आणि तो इतका इंटरेस्टिंग अभ्यास आहे की जे अनेक जणांना ह्या अभ्यासाकडे कुतूहलापोटी तो अभ्यास तुम्हाला बघायला, वाचायला आवडेल, की जो लवकरच पब्लिश होणार आहे करंट सायन्समध्ये. सर, तो अभ्यास असा दाखवतो की कोरोना हा पण एक मिस्चिव्हस आहे. तो श्रीमंत देश आणि गरीब देश अशी त्यांनी स्वतःची विभागणी करून घेतलेली आहे. असं जर मी सरळ सरळ आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलं तुमच्या अभ्यासाच्या अनुषंगाने, तर ते बरोबर आहे का? आणि ते बरोबर असेल किंवा नसेल तर तुमचा रिसर्च काय सांगतो? असं आहे की आम्ही लोकांनी सुरुवातीला एक ऑब्झर्वेशन केलं होतं की असं दिसतंय जगभर की श्रीमंत देशांमध्ये जास्ती लोक मरत आहेत कोरोनाने आणि गरीब देशांमध्ये कमी आहे. आजच्या दिवशी पण आपण जर बघितलं तर आफ्रिकेमध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये वगैरे मरणाऱ्या लोकांची पर्सेंटेज जे आहे पर पॉप्युलेशन आपण म्हटलं, पर मिलियन लोक, तर ते कमी आहे आणि श्रीमंत देशांमध्ये फार जास्ती आहे. उदाहरणार्थ भारतात जर आपण बघितलं तर जवळजवळ 100 एक व्यक्ती पर मिलियन वगैरे असं काहीतरी आहे, त्याचा आकडा आहे. 107 आहे. 10 लाखामागे 107 आहे. बरोबर आहे. आणि बेल्जियम मध्ये जर पाहिला तर किती 1600 का 1700 आहे. 1667 आहे. मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतोच ते एकदा. पाकिस्तानमध्ये तो 45 आहे. 10 लाख लोकसंख्येमागे मरणाऱ्यांची संख्या. तुमच्या रिसर्च मधलाच डेटा. बांगलादेशमध्ये 46 आहे. इंडोनेशियामध्ये 80 आहे. भारतामध्ये 107 आहे. ऑन द कॉन्ट्ररी, ज्या श्रीमंत देशाचं तुम्ही स्टडी केली त्यात बेल्जियम 1667 आहे, इटाली 1250 आहे, इंग्लंड 1100, अमेरिका 1100 आणि पुन्हा जर्मनी वगैरे, खास करून सॅन मॅरिनो ही जी जगातली सर्वात मोठी जे वेल्दी नेशन आहे, तिथे 1900 आहे. तोच प्रश्न होता माझा की असं का? तर असं आहे की असं म्हणजे आम्हाला खूप त्याचं आश्चर्य वाटलं की असं का होत आहे. आपण सामान्यप्रमाणे जेव्हा करोना आपल्या समोर आला तेव्हा आपण गृहीत धरून चाललो होतो की हा इन्फेक्शियस डिसीज आहे आणि खूप पसरणार आहे आणि त्यामुळे गरीब देशांवर याचा खूप फरक पडणार आहे. कारण गरीब हाहाकार माजेल आपल्याला असं वाटलं होतं की याच्यामुळे की आपली हेल्थ केअर सिस्टीम वगैरे एवढी चांगली नाहीये. इनफॅक्ट लोकांनी एक्सपेक्ट केलं होतं की धारावी सारख्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तर खूपच हाल वाईट खराब होणार आहेत, पण तसं झालं नाही. त्याची बरीच कारणं आहेत. एक मुख्य कारण आपल्याला मार्च मध्ये आढळून आलं होतं की जे लोक 65च्या वरती आहेत ते लोक जास्ती करोनामुळे मरत आहेत आणि जे लोक यंग आहेत ते त्यांना थोडं कमी त्याच्यावर इफेक्ट यायचा तो व्हायरसचा. आणि तुम्ही जो उल्लेख केला सॅन मेरिनाचा, तिथे काय की तो खूप श्रीमंत देश आहे, पण तिथे बहुतेक लोक जे राहतात ते निवृत्त सेवानिवृत्त झालेले लोक आणि ज्याचे खूप पैसा आहे ते जाऊन राहतात. आणि त्यामुळे त्या देशाची जी डेमोग्राफी आहे की आपण म्हणतो की 65च्या वरचे जे लोक आहेत ते त्या देशामध्ये जास्ती असतात आणि त्यामुळे तो तिथे बहुतेक तिथले बरीच संख्या करोनाला हे झाली. करोनाच्या समोर तिथे बरेच लोक मेले त्याच्यामध्ये. पण आपल्यासारखे जे देश आहेत, आपली ऍव्हरेज एज जी आहे, पाकिस्तान, भारत, बांगलादेश वगैरे, तर आपल्या देशांमध्ये ऍव्हरेज पॉप्युलेशन जी आहे ती जवळजवळ कधीच आपले वय काहीतरी 30-35 वगैरे असं असेल. आणि याच्या कम्पॅरिझन मध्ये फ्रान्स, जर्मनी वगैरे मध्ये 45-50 वगैरे असेल, असं आहे ते ऍव्हरेज. आणि त्याच्यामुळे साहजिक होतं की त्या देशांमध्ये जास्ती लोक मरतात. पण मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं की करोना व्हायरसचं आपल्या सगळ्यात समोर आपल्याला कारण कळलं होतं की का लोक हायपर इम्युनिटी. ते इम्युनिटी, हायपर इम्युनिटी, आपले स्वतःचं शरीर आपल्याच बॉडीवर अटॅक करतं, आपल्याच पेशींवर. आणि जर आपण सगळ्या देशांमध्ये जर पाहिलं जगभरच्या, तर असं आढळून येतं की जे श्रीमंत देश आहेत तिथे ऑटो इम्युन डिसिजेस जे आहेत ते जास्त आढळून येतात.
आपल्यासारख्या देशांमध्ये ऑटोइम्युन डिसीजेस थोडे कमी आढळून येतात. आपल्यासारख्या देशांमध्ये देशांमध्ये जिथे हायजीन कमी आहे, पाकिस्तान, बांगलादेश वगैरे वगैरे, तिथे इन्फेक्शियस डिसीजेस, आपण ज्यांना कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया वगैरे हे जास्ती आढळून येतात. ऑटोइम्युन डिसऑर्डर्स कमी आढळून येतात. याच्या उलट्या बघाने आपण जर अमेरिकेत किंवा युरोपमध्ये पाहिलं, तिथे टीबी अँड मलेरिया तर ऑलमोस्ट नाहीये, पण तिथे त्यांना सोरियासिस, एस्थमा हे प्रकार थोडे जास्त आढळून येतात. आणि जेणेकरून या व्हायरसचा आपण पाहिलं की मुख्य कारण ऑटोइम्युन सारखं आहे, सायटोकाईन स्टॉर्म ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे लोक मरत आहेत. त्यामुळे साहजिक आहे की त्या देशांमध्ये लोक जास्ती मरत आहेत असं आपण गृहीत धरून चालू आहे. आणि म्हणून आम्ही या 25 पॅरामीटर्सचा अभ्यास केला की यातले कोणते कोणते हे आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला मुख्यतः असं आढळून आलं की डेमोग्राफी देशाची, म्हणजे सिटीजची पॉप्युलेशन, अर्बनायझेशन, 65च्या वरचे लोक, हे सगळे एक मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे जिथे ऑटोइम्युन डिसऑर्डर जास्ती आहेत, सोरियासिस, अस्थमा, टाईप 1 डायबिटीज हे जिथे जास्ती आहेत. आणि जेणेकरून हे सगळे ऑटोइम्युन डिसीज जास्ती आहेत, त्याच्यामुळे नॅचरल आहे की तिथे सॅनिटेशन खूप चांगलं आहे, सॅनिटेशन पॅरामीटर्स चांगले आहेत, ओपन डिफिकेशन नाही आहे, हे सगळे. आणि एक्झॅक्टली अपोजिट गरीब देशांमध्ये की जिथे सॅनिटेशन वगैरे खराब आहे, जिथे कम्युनिकेबल डिसीजेस जास्ती आहेत पण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कमी आहेत, आणि ऍव्हरेज एज लोकांची जी कमी आहे. त्यामुळे हे सगळं ऍक्च्युली जोडून येतं आणि ते आम्ही करंट सायन्समध्ये सध्या छापत आहोत. आणखी थोडं विश्लेषण करूया सर, कारण बरेचसे व्हायरोलॉजिस्ट असं म्हणत होते आपल्याकडे सुरुवातीपासून की आपल्याला थोडक्यात अगदी प्रेक्षकांना समजेल अशा पद्धतीनं की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी ह्या अस्वच्छतेकडे झुकणार आहे, आणि आपल्याकडे हेल्थ फॅसिलिटी वाईज पुन्हा अगदी बिस्लरीचं पाणी मिळण्यापासून अनेक गोष्टी होत्या. सो तो एक असा महत्वाचा मुद्दा घडला दिसतोय, प्रूव्हन आहे की जिथे अस्वच्छता होती, म्हणजे हे ऑफेंडिंग वाटेल काही जणांना, पण जिथे अस्वच्छता होती त्या देशामध्ये किंवा जिथे हेल्थ फॅसिलिटीज तुलनेनं इतक्या चांगल्या नव्हत्या की ज्या रिच कंट्रीजमध्ये आहेत, खरं म्हणजे तो पॉझिटिव्ह आणि प्लस पॉइंट ठरला एका अर्थाने. हो, पण आम्ही अजिबात म्हणत नाहीये, आमच्या पेपरमध्ये आम्ही डिस्क्लेमर दिलंय की आम्ही अर्थातच एक एक्सपर्ट म्हणून आणि ज्यांना कुणाला देशाची काळजी आहे त्यांनी ते डिस्क्लेमर देणं साहजिक आहे. नाही, आमचं म्हणणं अजिबात असं नाहीये की अस्वच्छतेकडे आपण जावं आणि अस्वच्छतेने आपल्याला वाचवलंय आम्ही असं म्हणत नाहीये. असं इट इज अ फॅक्ट, इजंट इट? नाही, असं आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात ना, त्या आपल्या स्वतःच्या पेशी असतात, माणसाच्या स्वतःच्या पेशी असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरावर अनेक विषाणू आपल्या शरीरामध्ये राहतात, बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे. इनफॅक्ट आपल्या शरीरामध्ये 10⁻12, 10⁻13 जर पेशी असतील आपल्या स्वतःच्या पेशी, तर त्याच्या 10 पट पेशी आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियांच्या असतात, आपल्या पोटामध्ये, आपल्या स्किनवर, आपल्या नाकात, तोंडात, सगळीकडे. हे एस्टॅब्लिश फॅक्ट आहे हा. आणि ते आपल्याला ऍक्च्युली खूप उपयुक्त असतात आपल्याला, की आपलं अन्न पाचन करण्यामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ते उपयुक्त असतात. पण होतं काय की लहानपणापासून आपल्याला इतर छोटे मोठे जे रोग होतात, आपल्याला सर्दी पडसं झालं, ते एकदा कधी मधून मधून पोट खराब झालं वगैरे जे होतं, त्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे, आपली प्रतिरोधकता जी आहे, ती आपली प्रतिरोधकता कंटिन्युअसली काम करत असते आपण जेव्हा वाढत असतो तेव्हा. आता पाश्चात्य देशांमध्ये, आपण पाश्चात्य नाही म्हणूया पण अग्रेसर देशांमध्ये म्हणूया, ज्यांचं जीडीपी जास्ती आहे, तिथे लहानपणापासून असे रोग त्यांना कंटिन्युअसली होत नाही. बॅक्टेरियल किंवा फंगल किंवा पॅरासिटिक जे रोग आहेत ते एवढे होत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिरोधकता जी आहे शरीराची ती एकदम तयार नसते. एखादा नवीन रोग जसा SARS-CoV-2 आपल्या समोर आला, कोविड-19, त्यामुळे त्याच्या शरीराची तेवढी तयारी नव्हती की ते SARS-CoV-2 मात करून ताबडतोब ठीक होतील. आणि त्यामुळे त्यांच्या आपण असं गृहीत धरून चालू शकतो की त्या लोकांच्या शरीराने त्याला हायपर रिॲक्शन केली आणि म्हणून तिथे जास्ती मृत्यू लोकांचा जास्ती झाला, असं आपण म्हणू शकतो. तुम्ही पॅरामीटर्स बद्दल बोलात, 25 ते 30 पॅरामीटर्स ते होते. आपल्या प्रेक्षकांना समजेल असे काही महत्वाचे पॅरामीटर्स तुम्ही सांगाल? थोडंसं विस्तृत सांगितलं तरी हरकत नाही. असं आहे की सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे की इन्सिडन्स ऑफ डिसिजेस पाहिला, की डिसिजेस मध्ये म्हणजे वेगवेगळे रोग जे असतात त्याच्यामध्ये आपण कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल असं अंतर करूया. सेपरेशन. कम्युनिकेबल म्हणजे की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकतो, जसं ट्युबरक्युलोसिस आहे, तसा मलेरिया आहे की आपल्याला डास चावला एका माणसाला ज्याला मलेरिया झालाय, आणि तोच डास जर दुसऱ्या ज्या माणसाला मलेरिया नाही झाला त्याला चावला तर त्याला मलेरिया होतो. तर आपण याला कम्युनिकेबल म्हणतो की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्तीला. लेप्रेसी आहे, हे सगळे कम्युनिकेबल डिसीज आहेत. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे की जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही, जसं डायबिटीस आहे,
टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, ऍस्थमा हे नॉन कम्युनिकेबल आहे, की ते राईट. पसरत नाही, की एका व्यक्तीमध्ये असे पसरत नाहीत. असे 2 पॅरामीटर्स पाहिले. तर असे आम्ही दोन्हीमध्ये कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये 5-6 पॅरामीटर्स होते, नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये असे 5-6 पॅरामीटर्स होते, असे दोन्ही मिळून होते. याच्या व्यतिरिक्त आम्ही लोकांची डेमोग्राफी पाहिली प्रत्येक देशाची. म्हणजे डेमोग्राफीमध्ये पहिला की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो असतो त्या देशाचा ऍव्हरेज जीडीपी किती आहे तो पाहिला. त्या देशाचं सिटीजची पॉप्युलेशन किती आहे, त्या देशामध्ये अर्बनायझेशन किती आहे, म्हणजे की शहरीकरण किती झालंय त्या प्रत्येक देशामध्ये, हे सगळं पाहिलं. हे एक डेमोग्राफी म्हणून तो पॅरामीटर पाहिला. त्याच्यामध्येच त्या देशामध्ये 65च्या वरचे किती लोक आहेत तो पण पॅरामीटर डेमोग्राफीमध्ये गेला. तर डेमोग्राफी असा तिसरा पॅरामीटर झाला, की असे आपण वेगवेगळे ग्रुप्स केले, वेगवेगळे गट केले. तर डेमोग्राफी, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल. याच्या व्यतिरिक्त हायजीन पॅरामीटर पाहणं खूप आवश्यक होतं. हायजीन मध्ये की स्वच्छ पाणी किती लोकांना मिळतं, ओपन डिफिकेशन कुठे आहे, हात धुण्याच्या व्यवस्था कुठे जास्ती आहेत, हे पण वेगवेगळ्या देशांचे पॅरामीटर्स डिफाईन केलेले आहेत आणि ते पण पाहिले. तसे वेगवेगळे पॅरामीटर्स जेव्हा पाहतो आपण तेव्हा टोटल 25 ते 30 पॅरामीटर्स आपले होतात. आणि मग आपण एक स्टॅटिस्टिकल टेक्निक आहे, ते आपल्याला करंदीकर खूप सुरेख सांगू शकतील हवं असेल तर ते लिनियर रिग्रेशन असं म्हटलं, की सगळ्या वेगवेगळ्या पॅरामीटरला आपण त्याचे गट तयार करून त्याचं लिनियर रिग्रेशन केलं. आणि जेव्हा लिनियर रिग्रेशन करतो तेव्हा असं आढळून आलं की डेमोग्राफी, इन्सिडन्स ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे डायबिटीज, ऍस्थमा वगैरे, आणि सॅनिटेशन, हे तीनचा आपण जर एक गट केला तर आपल्याला खूप मॅक्झिमम कोरिलेशन मिळतं याच्यामध्ये. ओके, ते काय कोरिलेशन होतं? कोरिलेशन जवळजवळ 75% वगैरे असं होतं. त्यामुळे ते खूप 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 चांगलं कोरिलेशन आहे म्हणजे या सगळ्यांचं मिळून. सर, तुमच्या बोलण्यात एक मुद्दा, तो थोडंसं कोविड जर आपण बाजूला ठेवलं तर लाईफ एक्सपेक्टन्सी ह्या लेवलला आपण बघितलं तर आपण अजूनही खूप मागे आहोत आणि त्या पातळीवरती आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. अवश्य आहे. आपल्याला जर भारत एक अग्रेसर देश बनवायचा असेल विश्वामध्ये, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की येत्या दशकामध्ये किंवा 2 दशकांमध्ये भारत युरोप आणि अमेरिकेसारखा खूप अग्रेसर देश झाला असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या तंदुरुस्तीकडे, आपल्या हेल्थकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला ऍक्च्युली हे करणं खूप आवश्यक आहे की आपल्याकडे अजूनही चाइल्ड मॉर्टॅलिटी खूप हाय आहे. आपल्याकडे अजूनही प्रेग्नंट बायकांमध्ये मॉर्टॅलिटी जास्ती आहे. आणि ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आणि ते आपण फक्त जेव्हा इम्प्रूव्ह करू शकू, जेव्हा आपण हायजीन बरोबर करू शकू, लोकांमध्ये आपण अवेअरनेस वाढवू शकू की कोणत्या प्रकारे लोकांनी जर एकमेकांची बिहेवियर जर ठीक केलं तर मग याचा म्हणजे आपल्याला ते प्रमाण कमी करता येईल. आणि आपला उद्देश नक्कीच हे प्रमाण कमी करणं आहे. कारण आपल्या देशामध्ये आजच्या दिवशी पण अनफॉर्च्युनेटली आपली ॲव्हरेज एज जी आहे ती अजूनही म्हणजे कमी आहे. म्हणजे की आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी 72 बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपण स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आपली लाईफ एक्सपेक्टन्सी बऱ्याचपैकी सुधारली, वाढलेली. 28 म्हणजे ब्रिटिश सोडून गेले तेव्हा 28 होती आपली एक्सपेक्टन्सी. बरोबर आहे. पण याला पण आपल्याला अजून वरती नेणं आवश्यक आहे. ते वरती आपण याच्याकरता नेऊ शकू किंवा जेव्हा आपण लोकांना चांगलं राहण्याची व्यवस्था वगैरे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली तर मग आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी नक्की वरती जाईल. आणि तेव्हाच आपलं स्वप्न आपलं पुरं होईल की आपला देश आपण जगामध्ये एक अग्रेसर देश बनू शकतो. सर, साधारणपणे एप्रिल मे मध्ये JNUचे प्राध्यापक, मी त्यांचं नाव आता मला लगेच रिकॉल नाही होते, बहुतेक डॉक्टर गोविंदन वगैरे, त्यांनी एक थेअरी मांडली होती, ती होती BCGची आपल्याकडे. आणि त्यांनी मग जगभरातलं मॉडेल्स समोर मांडलं होतं की अशा अशा पद्धतीनं जिथे जिथे BCGचं लसीकरण झालं तिथं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. मला वाटतं की भारत सरकारने पण त्या संदर्भातलं एक रिसर्च हातामध्ये घेतलं होतं. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये 6,000 वगैरे समथिंग लोकांवरती तो रिसर्च पण झाला होता. हे तुमच्या स्टडीमध्ये असं काही आढळून आलं का? आणि तुम्हाला वाटतं का की BCG हॅज सम रोल इन दिस? तर असं आहे की तुम्ही जे म्हणताय ते प्रोफेसर गोवर्धन दास म्हणून आहेत. येस, गोवर्धन दास. आणि त्यांनी खूप सुंदर कल्पना मांडली होती की BCG जी आहे ती आपल्या शरीराची प्रतिरोधकता वाढवते. आणि आपल्या देशामध्ये BCG कंपल्सरी युनिव्हर्सल इम्युनेशन जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आहे आपली. त्यामुळे आपल्या देशामध्ये प्रत्येक मुलगा जो होतो, मुलगा मुलगी, त्याला BCG दिल्या जाते. पण ती फक्त लहानपणी दिल्या जाते. त्यांची थेरी अशी होती गोवर्धन दासची की सध्या जे लोक वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण जर BCG दिली तर शक्य आहे की आपण त्यांची प्रतिरोधकता वाढवू शकू
याच्याकरता. आणि आपण जे म्हणतो की ऑटोइम्युन डिसिजेस होऊ शकणार नाही, की आपण जर त्यांची इम्युनिटी जर वाढवली तर ऑटोइम्युन डिसीजचं प्रमाण कमी होऊ शकतं, अशी त्यांची थेअरी होती. पण आपल्या देशामध्ये आपण जे पाहतो ते बीसीजी लहान मुलांमध्ये दिलं जातं. म्हणजे मुलं झाल्या आपण पहिल्या दिवशी जनरली बीसीजी देतो. आणि त्यांची थेअरी थोडी वेगळी होती, पण सुंदर कल्पना होती. आणि काही काही देशांमध्ये जेव्हा प्रयोग पण सुरू झाले की बीसीजीचा खरोखर उपयोग होतो का नाही होत. आम्ही लोकांनी आमच्या अभ्यासामध्ये पाहिलं की बीसीजीचा फार आम्हाला उपयोग दिसला नाही. पण तो याचा करता होता की बीसीजी आपण पाहिलं ते फक्त लहान मुलांना दिलेलीच बीसीजी होती. जे वयस्क लोक आहेत त्यांना दिलेली नव्हती. त्यामुळे दोन एक्झॅक्टली आपण काय ते अजून सांगू शकणार नाही. पण आमच्या मध्ये आम्हाला काही कोरिलेशन असं आढळून आलेलं नाही आमच्या अभ्यासात. ठीक आहे. आपण या मुलाखतीच्या अत्यंत महत्वाच्या आणि शेवटच्या भागामध्ये आहोत. सर, असं दिसतंय की 2021 मध्ये वेगवेगळ्या ज्या लसी येत आहेत, कुठली तरी एक लस आपल्याकडे पण अप्लाय होईल. समहाऊ मला असा सेन्स आहे की भारतीय बनावटीचीच पूर्णपणे, म्हणजे ॲस्ट्राझेनिका युके मध्ये झालीच आता 3ऱ्या टप्प्यात, अशी कुठली तरी भारतीय बनावटीचीच बहुधा लस आपल्याकडे एनरोल होईल. सो लस या पातळीवरती तुम्ही काय सांगाल, केव्हापर्यंत अपेक्षित आहे, आणि लस हे पूर्ण उत्तर आहे का? तर लस खूप एक चांगलं उत्तर आहे, कारण लस पूर्ण उत्तर नव्हे पण चांगलं उत्तर आहे. आणि झालं काय की वेगवेगळ्या प्रकारच्या लसी त्याच्यावर सध्या प्रयत्न चालले आहेत जगभर. 2 लसींना ज्यांना मान्यता मिळाली आहे बऱ्याच देशांमध्ये, त्या म्हणजे mRNA बेस्ड आहेत. आपण त्याला मेसेंजर आरएनए म्हणतो. आपण खोलात जाऊन या, नंतर कधी खोलात जाऊ परत. हो, ते स्वतंत्र बोलूया. एक फायझर आणि एक मॉडर्ना नावाचे 2 कंपनी आहेत. त्यांना अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये वगैरे त्यांना मान्यता मिळाली आहे या mRNA बेस्ड व्हॅक्सिन्स करता. फायझरनी पण भारतामध्ये त्यांचा अर्ज दिलेला आहे की त्यांना भारतामध्ये पण मान्यता हवी आहे. आणि आपला ड्रग कंट्रोलर जो आहे तो खूप खोलात जाऊन बघतोय की फायझरचे रिझल्ट कसे आहेत आणि त्यांना मान्यता कशी दिली असेल. ऑक्सफर्डची जी व्हॅक्सिन आपण म्हणतो, ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका, त्यांच्याबरोबर सहयोग केलाय आपल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी. आणि त्या लसीला कालच इंग्लंडमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. आणि त्या लोकांनी भारतीय ड्रग कंट्रोलर समोर पण अर्ज केलेला आहे. आणि अपेक्षा आहे की येत्या 8 दिवसात जर त्यांचे रिझल्ट जर खरोखर चांगले असतील भारतातले, तर त्यांना पण मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. असं बहुतेक लोक अपेक्षा धरून बसले की त्यांचे रिझल्ट चांगले असतील आणि जेणेकरून इंग्लंडमध्ये त्यांना मान्यता मिळाली आहे, भारतात पण मान्यता मिळावी असं वाटतंय. पूर्ण भारतीय लस आपण जी पाहिली तर ती म्हणजे भारत बायोटेक जे तयार करते ते NIV पुणे बरोबर, ती अटेन्युएटेड व्हायरसची आहे. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका जी होती ती चिंपॅन्झी ॲडेनोव्हायरस व्हेक्टर बरोबर त्याला स्पाइक प्रोटीन लावलं होतं त्या लोकांनी. तर ती सिरम इन्स्टिट्यूट ॲस्ट्राझेनेका ऑक्सफर्डची ती व्हॅक्सिन होती. भारत बायोटेकची जी आहे ती अटेन्युएटेड व्हायरस आपण ज्याला म्हणतो ती आहे. आणि त्यांच्या 3ऱ्या टप्प्यावरचे अभ्यास अजूनही सुरू आहे. त्यामुळे त्याला मान्यता केव्हा मिळेल आपल्याला त्या माहिती नाही. पण अपेक्षा आपण करूया की फेब्रुवारी-मार्च पर्यंत त्यांचा अभ्यास संपेल आणि ते पण आपल्याला बघता येईल आपल्याला. तसंच झायडस कॅडिला नावाची कंपनी अहमदाबादला ते DNA बेस्ड व्हॅक्सिन करत आहेत. आणि ते स्किन पॅचच्या थ्रू डिलिव्हर करणार असं म्हणतायत. आणि त्यांच्या पर 3ऱ्या टप्प्याच्या अभ्यास त्याचा सुरू झालेला आहे. त्यामुळे 2021 मध्ये नक्कीच कोणत्या ना कोणत्या लसी आपल्या समोर येणार. लसींचा व्हायरसवर मात करण्यामध्ये बराच मोठा सहयोग असेल असं आपण आशा करूया. पण लस हे पूर्ण उत्तर नाही. लस जरी आपण घेतली तरी सुद्धा मास्क नियमित रूपाने आपण पाळूया जोपर्यंत आपण याच्यावर मात करत नाही. आणि जर सुद्धा इतर लोकांपेक्षा आपण थोडी दूरी ठेवूया, असं आपण नवीन वर्षाचा आपण जे म्हणतो संकल्प करूया. नवीन वर्षाचा संकल्प निश्चितपणे की मास्क आपण नक्की घालणार, लोकांपेक्षा आपण दूरी नक्की ठेवणार आणि आपण कुठेही गर्दी करणार नाही. हा आपला. सर, एक प्रश्न लसीकरणाच्या निमित्ताने असं की पीडियाट्रिक ग्रुपला लसीकरणाची गरज आहे का? कारण जो काही डेटा येतोय जगभरातला, आपलाही देशातला, पीडियाट्रिक ग्रुप इज नॉट व्हल्नरेबल. आणि मग मिडे जो ग्रुप आहे अबाउट 55च्या खालचा पण, की जो कोमॉर्बिड नाहीये. सो माझा थेट प्रश्न तुम्हाला असा की 135 कोटी लोकसंख्येतल्या नेमक्या किती कोटी लोकांना लसीकरणाची गरज पडेल आणि ती सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? असं आहे की सरकारने प्रायोरिटीज मांडलेल्या डिसाईड केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये असं आहे की हेल्थकेअर वर्कर्स आहेत ते सारखे एक्सपोज होतात, जे लोक डायरेक्टली पेशंट बरोबर काम करतात. आणि म्हणून साहजिक आहे की त्या लोकांना सगळ्यात पहिले लस मिळणं आवश्यक आहे. आपले डॉक्टर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स आणि आपल्या समाजाकडे आपल्यासारख्या लोकांचं, तुमचं आणि माझं कर्तव्य असं आहे की त्या लोकांवर प्रेशर येऊ नये म्हणून
आपण राईट. स्वतःला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्व लोकांचं, सर्व नागरिकांचं हे कर्तव्य आहे की आपले हेल्थ केअर वर्कर्स आणि डॉक्टरवर ते ऑलरेडी खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आपल्या सगळ्या लोकांकरता आणि त्यांच्यावर प्रेशर येऊ नये आणि म्हणून त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळावा हे साहजिक आहे. तसंच इतर लोक जे आहेत ते समाजाकरता खूप काम करतात. त्यांना सारखं रोज घराच्या बाहेर पडून इकडे तिकडे जावं लागतं. जसे आपले सैनिक आहेत, जसे आपले पोलीस वर्ग आहेत, जसे आपले म्युन्सिपल वर्कर्स आहेत, त्या लोकांना पण लस लवकरात लवकर मिळावी अशी आपण अपेक्षा करू शकतो. तुम्ही कोमॉर्बिडिटी गोष्ट केली की जे लोक थोडे वयस्क आहेत, त्यांचं 50-55 पेक्षा जास्ती वय आहे आणि त्यांना जर करोना झाला तर त्यांच्यामध्ये जास्ती मृत्यू होण्याची संभावना असते आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना पण मिळावी असं प्रायोरिटीमध्ये असावं असं मला वाटतं सरकारच्या प्रायोरिटीमध्ये. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रायोरिटी केलेल्या आहेत आणि तसंच जे लोक 18 वर्षाच्या पेक्षा कमी आहेत त्याच्यामध्ये मृत्यूंची संख्या अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे त्यांना लस ताबडतोब मिळेलच का असं आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे आपण 135 कोटी लोक जे पाहिले तर अशा प्रायोरिटीने जर लोकांना आपण जर लसी द्यायला सुरुवात केली तर नंबर एवढा फार मोठा होणार नाही. तसे आपल्याला असे खूप मोठे प्रकार आपल्या समाजात इम्प्लिमेंट करण्याचे अनुभव आहेत. जसं आपण इलेक्शन करतो, कम्प्लिटली अनरिलेटेड, पण आपण निवडणुका करतोच दर 5 वर्षांमध्ये. किती मोठ्या प्रमाणावर होतात. आपण पोलिओ मुक्त केलं, किती मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं पोलिओचं, केलंच ना आपण. त्यामुळे याचं पण लसीकरण करणं अशक्य असं आपण म्हणू शकत नाही. लोकांनी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावं की आपण इतर लोकांवर प्रेशर आणू नये. म्हणून आपल्यापासून आपलं कर्तव्य आहे की आपण नियमितप्रमाणे मास्क वापरावं, आपण नियमितप्रमाणे लोकांपेक्षा दूरी ठेवावी. पण एक अंदाज बांधता येईल तुम्हाला की आपल्या संपूर्ण जे काही लसीकरणाचं ठरलेलं आपलं टार्गेट आहे ते पूर्ण होण्यासाठी एवढ्या कालावधी लागू शकतो? खूप प्रीमॅच्युअर प्रश्न आहे खरं म्हणजे. मला वाटतं की 1 वर्षाच्या आत होणं काही अशक्य नाहीये. कारण सिरम इन्स्टिट्यूटची कॅपॅसिटी आहे खूपच चांगली आहे. सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक लोकांची, हे लोक खूप मोठ्या प्रमाणावर लसी तयार करू शकतात आणि त्या लसी लोकांमध्ये वाटणं पण इतकं अशक्य नाहीये. त्यामुळे मला वाटतं की वर्षभराच्या आत आपण निश्चित रूपाने लसीकरण करू शकतो पूर्ण जनतेचं. सर, एक सायंटिस्ट म्हणून आणि एक ब्युरोक्रॅट म्हणून तुम्ही अगदी टू द पॉइंट उत्तर देताय. परंतु एक माध्यमकर्मी म्हणून मला असं नेहमी वाटतं की अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल न्यूज, पॉलिटिकल डिबेट्स, तुमच्यासारखी जी मंडळी आहे, जी तज्ज्ञ आहे, जी खऱ्या अर्थाने ज्यांना आपण विश्वासार्ह चेहरा, त्यांचा प्रचंड अभ्यास, अशी मंडळी वारंवार टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती यायला हवी असं मला वाटतं. तसं घडत नाहीये. पण सुदैवाने कोविडमध्ये असं दिसलंय सर की आपण खूप विज्ञानवादी झालोत असं मी म्हणणार नाही लगेचच, पण ऍज अ सायन्स म्हणून खूप गोष्टीवरती चर्चा झाली. मग NMRA पासून ते तुमच्या RT-PCR टेस्ट पासून ते खूप सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा केली. लोकही प्रत्येक लसीच्या छोट्या छोट्या गोष्टीवरती बोलत आहेत, आम्हालाच प्रश्न विचारतात. सो माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ज्या वेळेला कोविड आला तेव्हा लॅबचं जे सायन्स होतं ते कुठे होतं आणि आज कुठल्या लेवलला आलेलं आहे आणि पुढे काय बघताय तुम्ही? असा खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही जो विचारला तेव्हा. एक उदाहरण देतो. आम्ही लोकांनी फेलुदा नावाचं डायग्नोसिस किट तयार केली. तुम्ही ऐकलं असेल. CRISPR-Cas जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा प्रयोग करून आम्ही फेलुदा नावाची एक किट तयार केली. आमची दिल्लीमध्ये एक प्रयोगशाळा आहे, IGIB, इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, आणि ते टाटा सन्सनी आज मार्केटमध्ये आणलं. टाटाची कंपनी आहे, टाटा MD म्हणून, त्या लोकांनी ते मार्केटमध्ये विकत आहे. आमचे जे शास्त्रज्ञ होते CRISPR-Cas वर गेल्या काही वर्षांपासून काम करत होते आणि त्यांचा मुख्य उद्देश सिकल सेल अॅनिमियावर शोध काढण्याचा प्रयत्न करत होते की CRISPR-Casने आपल्याला सिकल सेल अॅनिमियावर मात करता येईल का. पण झालं काय की एकदम आपल्यासमोर कोविड उभा झाला आणि त्यांचा एक्सपिरियन्स होताच गेल्या काही वर्षांचा CRISPR-Cas वर काम करायचा. तर त्यांच्या डोक्यामध्ये एकदम कल्पना आली की हाच प्रयोग आपण कोविडवर करून आपण एक डायग्नोस्टिक किट तयार करू शकतो. त्यामुळे ऑलरेडी आपला एक्सपिरियन्स होता काम करण्याचा, त्याला आपण तसं रिओरिएंट केलं, कोविडवर काम करायचं. आमची नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी आहे बंगलोरला, NAL आपण ज्याला म्हणतो. NAL हे लोक विमानं तयार करतात. जसं आपण तेजस विमान ऐकलं असेल, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हे NAL मध्ये बऱ्यापैकी चांगलं त्याचं डिझाईन झालं होतं. ते विमानं तयार करतात. पण जेणेकरून ते विमान तयार करतात त्या लोकांना एअरफ्लो बद्दल खूप माहिती असतं की हवा कुठून कुठपर्यंत जाऊ शकते, आपण त्याला कसं पसरवू शकतो, त्याला कसं फिरवायचं असेल कसं फिरवू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला व्हेंटिलेटर करण्याची आवश्यकता वाटली, NAL म्हणे की आम्ही करू शकतो, यात कोणती मोठी गोष्ट आहे, आम्हाला माहितीये की हवेला कसं कुठे फिरवायचं. करेक्ट. आणि त्यांनी लिटरली 36 दिवसामध्ये डिझाईन करून एक प्रोटोटाईप तयार केलं व्हेंटिलेटर, ज्याला आपण सुस्त वायू म्हणतो. त्यामुळे आपण काम करतच आलो होतो आपल्या प्रयोगशाळांमध्ये
राईट. आपला एक्सपिरियन्स होताच, पण त्या एक्सपिरियन्सला करोनाच्या दृष्टीने बघणं आवश्यक होतं. आणि राईट. बहुतेक शास्त्रज्ञांनी ताबडतोब आपला दृष्टिकोन बदलून करोनावर काम करणं सुरू केलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला भारतीय शास्त्रज्ञाचं एवढं मोठं आपल्याला आढळून आलंय की भारतीय शास्त्रज्ञांनी खूप मोठ्या प्रमाणावर करोनावर काम करून बऱ्याचशा खूप चांगल्या गोष्टी आपल्या समोर आणलेल्या आहेत करोनावर. हाऊ डू यू सी फ्युचर? आपलं फ्युचर खूपच चांगलं आहे. देशामध्ये शास्त्रज्ञांमध्ये एका प्रकारे खूप मोठी जागरूकता आली आहे आणि याला आपण मोटिवेशन म्हणतो की शास्त्रज्ञांना खरोखर तो बळ मिळाल्यासारखं वाटतंय सध्या की समाज आपल्या मागे आहे, समाज आपल्याला अप्रिशिएट करतो आणि पुढे येणाऱ्या जे आपल्या तुम्हाला वैयक्तिक असं वाटतं? अगदी अवश्य वाटतं, अगदी वाटतं की जर आपल्या पंतप्रधानांपासून सगळ्या देशांच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळे सामान्य व्यक्तींपर्यंत आम्हाला लोक जेव्हा भेटतात, जेव्हा विज्ञानाबद्दल आम्हाला प्रश्न विचारतात, आम्हाला वाटतं की समाज आता आमच्या मागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा आपल्या समोर समस्या आहेत. आपल्याला अल्टरनेट पॉवर आपल्याला तयार करायची आहे, आपल्याला आपल्या निसर्गावरचं कार्बन फुटप्रिंट आपल्याला कमी करायचं आहे, आपल्याला माहितीये की क्लायमेट चेंज आहे हे खरोखर आहे, त्याला आपल्याला कमी करायचं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर आहेत, आपले चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. आपल्याला आपल्या देशाला आत्मनिर्भर करायचं आहे. आपल्याला खूप मोठं आपल्याला लेसन मिळालंय कोरोनामध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि आपल्या देशातले सगळे शास्त्रज्ञ खरोखर सध्या त्यांना खूप मोटिवेशन मिळालेलं आहे आणि याच्यावर काम करत आहेत. आणि मला खूप खात्री वाटते की येत्या 5-10 वर्षात आपल्या देशाचा एक निश्चित प्रमाणे कायापालट झालेला असेल. शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही खूप ऑप्टिमिस्टिक आहात म्हणून मला हा प्रश्न विचारायचा मोह आवरत नाहीये. रिचर्ड निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि मार्गरेट थॅचर ह्या युकेच्या प्राईम मिनिस्टर होत्या. तेव्हापासून जगभरामध्ये एक नवं इकॉनॉमिकल मॉड्यूल आलं आणि त्या मॉड्यूलमध्ये असं म्हटलं गेलं आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणलं गेलं की सार्वजनिक कुठल्याही गोष्टी असेल तर त्याच्यातनं गव्हर्नमेंटने विड्रॉल व्हायला हवं. आपण 1991ला जे रिफॉर्म आणलं त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्यात की आता आपल्याला ते जाणवतंय की हेल्थ फॅसिलिटीमध्ये गव्हर्नमेंटचं असणं किती गरजेचं आहे. सो मला तुम्हाला एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे, कदाचित तुम्ही ज्या चेअरवरती बसलेला आहात तिथं तुम्ही थेट मत व्यक्त नाही करणार, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या जीडीपी मध्ये आरोग्य व्यवस्थेवरचा किती खर्च असायला हवा? आता 1% कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं. नाही, आरोग्य व्यवस्थेवर आपल्याला खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे की आपण जो पब्लिक मनी म्हणतो की आपल्या गावागावांमध्ये, खेड्याखेड्यांमध्ये आपल्याला हॉस्पिटल्स नेणं आणि प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स नेणं आज आहेत, नाही असं नाही, पण त्यांना आपल्याला अजूनही मजबूत करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे देशाने त्याच्यावर निश्चित रूपाने लक्ष देऊन त्यावर करावं. आणि आपण बघत आहोत सध्या की आपल्या आयुष्यमान भारत वगैरे जे प्रकल्प चालले आहेत ते त्याच प्रकारे चालले आहेत. त्याच प्रकारे आपलं हर घर नल का जल जो पण प्रकल्प चाललाय तो त्याच्याकरताच चाललाय की प्रत्येक व्यक्तीला पाणी चांगलं प्यायला मिळावं, हे सगळ्या लोकांचं स्वप्न आहे. आणि असे जे प्रकल्प सुरू झाले आहेत हे चांगले प्रकल्प आहेत आणि आपल्याला त्याच्यावर लक्ष देऊन अजून भर देणं आवश्यक आहे. आपल्याला तसं निजीकरण करणं पण आवश्यक आहे. त्याच दृष्टीने तुम्ही जे 1991चा उल्लेख केला आणि दोघांचा बॅलन्स आपण जर करून सरकारने त्याच्यावर हे करून आणि निजीकरण पण करून दोन्ही जर आपण जर त्याचा बॅलन्स जर खूप चांगला करू शकलो तर निश्चित रूपाने आपल्या समाजाचं किती स्पेंड असायला हवं असं तुम्हाला वाटतं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन आरोग्य व्यवस्थेवरती? हा डिबेटेबल इश्यू आहे. आपण वेगवेगळ्या तज्ञांना विचारलं तर ते वेगवेगळी उत्तरं देतील. पण एवढा तर नक्की असावा की खेड्याखेड्यांमध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावेत, तिथे प्रत्येकाला डॉक्टरकडे एक चांगला डॉक्टर असावा आणि बेसिक फॅसिलिटीज तिथे असाव्या गावागावांमध्ये, खेड्याखेड्यांमध्ये, जेणेकरून तिथे कोणालाही लोकांना जर कोणत्याही प्रकारचा रोग झाला तर ऍटलिस्ट प्रायमरी त्यांना मदत मिळू शकेल तिथे. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी WHO सोमय्या स्वामीनाथन आणि भारतासाठी तुम्ही आहात. इतका वेळात वेळ काढून एबीपी माझाच्या प्रेक्षकांना तुम्ही वेळ दिला. मी एबीपी माझाच्या प्रेक्षकांना विनंती करतो की सरांच्या या मुलाखतीवरती तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला अशा काही गोष्टी वाटतात की ज्या सरांना विचारायला हव्यात, त्या तुम्ही जरूर कळवा. मी सरांना पुन्हा एकदा विनंती करेन की हे सगळे प्रश्न आल्यानंतर सर तुम्ही आमच्यासाठी पुन्हा एकदा वेळ द्या आणि तुम्हाला नवीन वर्ष हे खूप भरभराटीचं जावो. तुम्ही जे काम करत आहात, तुम्ही जे म्हणालात की भारतीय मंडळींना शास्त्रज्ञाविषयी प्रेम वाटतंय, तो आदर वाटतोय, तो आदर येणाऱ्या काळामध्ये वाढो अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. टेक केअर सर. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.